नमस्कार मित्रांनो. भावकीले बाराची असं वाक्य शेतकऱ्यांचं आपण नेहमी ऐकलेलं आहे. ग्रामीण भागातले ही भाषा आहे. भावकी बाराची म्हणजे भावकीचं भावकीला कधी पटत नाही. म्हणजे काय तर गावातले इतर कुणीही लोक तुझ्या सपोर्टला राहतील, तुझ्यासोबत प्रेमानं वागतील, पण तू भावकी वागत नाही, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. कुण्या विशिष्ट लोकांचा नाही, मग ते कुणी असू द्या. असं का होतं, कशामुळं होतं, ह्याच्या खोल विषयामध्ये आपल्याला जायचं नाही. शेवटी परमेश्वर चमत्कारी असतो. सगळं सुख आणि आनंद काय कामाचा, थोडंसं दुःखही लागते आणि त्यासाठी ही भावकी तयार केली असते असं म्हणावं लागेल. परंतु ह्याला अपवाद आहेत काही लोक, म्हणजे असे कितीतरी कुटुंब आहेत की जी एकत्रित राहत आहेत आणि एकत्रित राहून लाखो रुपयाचं उत्पादन ते घेत आहेत. आपण स्क्रीनवरती बघताय, एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली होती. एकत्रित कुटुंब आहे. एक भाऊ शेती करतो, एक भाऊ नोकरीला आहे. अगदी वडील शिक्षक होते, आता हा एक भाऊ शिक्षक आहे, अनेक शेतामध्ये काम करतो. दोघांच्याही बायका मात्र घरी आहेत, शिक्षकाची बायको शिक्षकासोबत नाही. हे एक उदाहरण झालं. असे अनेक कुटुंब महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे असं नाही आहे की भावकीची वाटच लावते. मॅक्झिमम तसे प्रसंग पाहायला मिळतात. परंतु असेही बरेच कुटुंब आहेत की जे भाऊ भाऊ एक मनानं एक मतानं एकत्रित वावरत आहेत, एकमेकाला समजून घेत आहेत, एकमेकाच्या चुका न काढता त्यांना सांभाळून घेत आहेत. आणि मग अशा भावंडांचं संसार अगदी सुखानं होतोय. स्क्रीनवरती बघताय, हे दोन्ही भावाची लेकरं आहेत आणि छोटा भाऊ त्यांना आंघोळ वगैरे घालतोय. हे ट्रॅक्टर वगैरे घेतलेलं. तर असे अनेक कुटुंब आहेत. तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जे कुटुंब एकत्रितपणे नांदतं त्या कुटुंबामध्ये सुख समाधान हे डेफिनेटली राहतंच. विषय असा आहे की भावकीचं भावकीसंग का जमत नाही. चांगलं एकत्रित कुटुंबाचे काय बेनिफिट आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा आणखी कुठला तरी व्हिडिओ पाहू. परंतु एकमेकाचं का जमत नाही, त्याचे दुष्परिणाम काय होतात थोडे हे समजून घेऊ. माझ्या गावामध्ये 2 सप्ते झाले. एक अखंड हरिनाम सप्ताह झाला, त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण झालं, त्यानंतर भागवत कथा झाली. त्यामध्येच असे एक 20 ते 28 असे 7-8 दिवस काल्यासह झाले आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मण शक्ती झाली. 1 दिवसाचा गॅप पडला आणि लागलीच शिवनाम सप्ताह सुद्धा गावामध्ये उभारला गेला. असे 15 दिवस वातावरण, धार्मिक वातावरण होतं. 15 दिवसामध्ये 8-16 लोकांची कीर्तनं झाले आणि 2 कथाकार 2 साईडला तर सांगायला होतेच. एवढं सगळं केल्याच्या नंतर मुळामध्ये ह्या सत्याचं आयोजन करायसाठी असतं, तर समाजामध्ये प्रगती व्हावं, उन्नती व्हावं हा त्यामागला उद्देश असतो. त्यातून आउटपुट काय निघतं हे माहीत नाही म्हणण्यापेक्षा बहुतांशी काही निघतच नाही. त्याला विरंगुळाच म्हणावं लागेल. कारण एवढं सगळं 16 लोकांनी कीर्तन केलं आणि प्रत्येकाचा मतात सांगण्याचा काय होता की तुम्ही भगवत भक्तीकडे जा, परमेश्वराला लीन व्हा किंवा परमेश्वराला प्राप्ती करा. ते सांगत असताना बऱ्याच लोकांनी हेही सांगितलं की तुम्ही नीटनेटका संसार करणे, इतरांचं वाईट न चिंतणे म्हणजे सुद्धा भक्तीच आहे. मग इतराचं वाईट न चिंतणे यामध्येच भावकीचं पण येतं ना. म्हणजे मी काय म्हणतोय की तुमचं समजा एखाद्या व्यक्तीसोबत जुळत नाही, ठीक आहे, त्याचं नाव पण काढू नका, त्याचा विषय सोडून द्या, त्याचं तोडे बघू नका. बाकी असतील ना चांगले लोक गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या आसपास, तुमच्या भावकीत जे कोणी चांगले असतील त्यांच्याबद्दल बोला, त्याच्यासोबत संबंध ठेवा. जे वाईट आहेत तुमच्या दृष्टिकोनातून, जे वाईट तुम्हाला वाटतात त्यांचं नाव सोडून द्या, त्यांचं नावही काढू नका. परंतु आपण एखाद्या व्यक्तीला तिरस्कार करायचा, त्याचा विरोध करायचा, त्याचं वाटोळं करायचं, ह्यासाठी किती दिवसामधला वेळ घालतो. त्याच्यामुळं आपलं हित काय. म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा पेत आज नांगरायला ट्रॅक्टर येणार आहे, थोडंसं मग धुरा हाणून घ्या बघा असं बायको नवऱ्याला सांगणार. मग ते ट्रॅक्टरवाला त्यानं आपल्या हिशोबानं सांगणार, नवरा म्हणायचा, आणि मग त्याने हिशोबानं ते
धुरा वगैरे हाणून घेणार. पण ह्याच्यावर लाईफ टाईम तुम्हाला ते खायला मिळतं का? नाही मिळत. कमी जास्त होईल, पण एके दिवशी ज्यावेळेस जे काही तुम्हाला मोजमाप भेटल्यात त्या मोजमापाने मोजायची वेळ येईल, त्यावेळेला जर तुमच्याकडे असेल तर त्याला द्यावं लागणार आहे, तिच्याकडे असेल तर तुम्हाला येणार आहे. तो घड्याचा विषय आहे, ते टळत नसते तुम्हाला. परंतु दगडं पाडायचे, धुरे हाणायचे आणि मग तो किती वाईट आहे हे आपल्या घरापाशी एखादा वट्टा असतो, एखादा पार असतो, एखादी ग्रामपंचायत असते, एक ठिकाण असतं कुठं गावामध्ये बसण्यासाठीचं, एखादी बगीचा असतो, अशा अनेक गोष्टी आहेत, चौक असतो. अशा ठिकाणी आपण बसतो आणि मग त्या ठिकाणी लोकांना पटवून सांगायचं की असं 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 आमचा भाऊ असा, आमचा भाऊ तसा, आमची भाऊजाई तशी, आमच्या भावाचं पोरगं असं, पोरांना त्रास दिले वगैरे वगैरे काय असेल ते. मग तुम्ही ज्या लोकांना सांगता त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का? सॉल्व्ह नाही करत. त्यांनी एन्जॉय करतात, त्यांना चांगलं वाटतं ते. यातून तुमचा बेनिफिट काय होतो? म्हणजे दिवसभरामध्ये जर 12 तास तुम्ही जगत असाल तर 12 तासामध्ये 6 घंटेचं तुम्ही त्या समोरचं वाईट करण्यासाठी घालत असाल तर तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही किती वेळ घालताय? तुम्हालाही लेकरं बाळ आहेत ना, तुम्हाला संसार आहे, तुम्हाला शेती आहे, तुमचा व्यवसाय असेल, त्यावर जर एवढे 6 घंटे लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या घरामध्ये 4 पैसे येतील ना. तुमची लेकरं मार्गाला सन्मार्गाला लागतील ना, त्याला मार्गदर्शन करता येऊ शकेल आपल्याला. ते शिक्षण घेता येत नाही घेता येत ते पाहता येईल. शिक्षण झालं असेल तर त्याला नोकरी लागणारे नाही लागणार आहेत ते पाहता येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेता येईल, त्याला योग्य मार्गदर्शन करता येईल. हे 6 घंटे तुम्ही तिकडे घाला ना, कुटुंबाचा उत्कर्ष करण्यासाठी, कुटुंबाचं कल्याण करून घेण्यासाठी आपण तो वेळ घालू शकतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जी व्यक्ती आवडत नाही त्याचं नाव पण काढू नका, त्याच्याकडे पाहू पण नका. कशाला नाव काढताय? स्वतःचा संसार बघा, स्वतःची प्रगती करून घ्या. शेवटी आत्ता जी मी सांगितल्याप्रमाणे इतके सत्य वगैरे केल्याच्या नंतर, दररोज कीर्तन ऐकल्याच्या नंतर किमान आपल्याला एवढं तरी भेटलं पाहिजे की चौकटीच्या आत जे आपलं कुटुंब आहे, आपण असो, आपली पत्नी असेल, आपले आईवडील असतील, आपले मुलं बाळं असतील, यांच्यासोबत मला त्यांची मनं न दुखवता राहायचं आहे. त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. आता जमल त्या पद्धतीनं पैसा असेल तर आपण लगवलं इच्छा पूर्ण करतो, पैसा कमी असेल तर त्या करता येत नाहीत. परंतु त्या दृष्टिकोनातून घरातल्या प्रत्येक कुटुंबाचं मनोधैर्य वाढल आणि आपल्याकडून त्यांचा अपमान होणार नाही, त्यांची फजिती होणार नाही किंवा त्यांचा कमीपणा होणार नाही, याची खबरदारी जर आपण घेतलो तर आपल्या कुटुंबामध्ये त्याचा फायदा होईल ना, उत्कर्ष होईल ना. एखाद्याची निंदा नारास्ती करण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपण वेळ दिला तर आपलाच फायदा होणार आहे. कित्येक लोकांचं पाहायला मिळतं ते, अरे त्याची पोरगी गेली म्हणते, अरे तुम्हाला काय करायचं आहे? कुणाची पोरगी गेली असेल त्याला मीठ मिरचू लावून का रंगीत करता त्याला? त्यांची गेली असेल त्यांना आतोनात त्या गोष्टीचं दुःख होतं. आपणालाही मुलीबाळी आहेत ना. तेच एखादा मुलगी गेली म्हटलं तर ती कोणाचा तर मुलगा पण असतो, तिला आवारा निघालं, हिच केलं तीच केलं, तुमचं कसं निघणार आहे माहीत नाही. करायचे काय? तेच त्यांचं कुटुंब आहे, तेच ते लोक परेशान असतात. काही बसल्याच्या नंतर मग मला ह्या गावाच्या त्याकडं, गावाच्या ह्याकडपर्यंत त्यांना सगळंच माहिती असतं. काही लोकांना कोणाचं काय चाललंय, कोणाचं लफडं कोणासोबत आहे, कोण कोणासोबत पळून जाण्याची शक्यता आहे, कोण कोणाची धुरी आणलंय, कोण कोणाचं आणलं आबळास करून घेणार आहे, कोण कोणाची सुरीकी मोडणार आहे, हे सगळं ह्याला माहिती असतं. कुठून ह्याला पती लागतात माहीत नाही. काय लागतात का तर तुम्ही त्या वृत्तीचे पण तुम्हाला हे पती लागतात. काही लोक आहेत यांना शेजारच्या घरात काय झालं कळत नाही. त्यामुळं आपण समजून घेणं गरजेचं आहे. एकत्रित कुटुंबाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला एकत्रित राहणं शक्य नसेल तर नाहीतर नाही. तुम्ही जे संसार करता, तुम्ही जीवन जगताय ते आपलं कुटुंब, मी माझं कुटुंब. तुमच्या कुटुंबामध्ये 2 माणसं असतील, 4 माणसं असतील, 6 माणसं असतील, 8 माणसं असतील, जे कोणी असतील ते असतील, ते माझे आहेत. त्यांच्या हितासाठी काय याचा विचार करत तुम्ही पुढे चढलात तर आपल्याला एक चांगलं सुंदर सकारात्मक जीवन जगता येऊ शकतंय. अन्यथा गाव पातळीवरती मॅक्झिमम हेच पाहायला मिळतंय की गावातली सगळ्यात मोठी अडचण जर कोणाकडून होत असेल तर भावकीकडूनच होत असते. आणि गावात सगळ्यात फार मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान करणार कोण असेल तर ते भावकीच असते. असं बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळते. ते व्हायला नाही पाहिजे. मग ती कास्ट कुठली असेल बरं, मग तो मराठा असेल, कोळी असेल, कोमठी असेल, मागासवर्गीय असतील, मुसलमान असेल, लिंगायत असेल, कोणी असेल, यलमा असतील, प्रत्येक जाती धर्मामध्ये ही भावकी नावाचा टॉपिक आहेच. इतरांना तकलीफ देण्यापेक्षा
आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष कसा करून घेता येईल, स्वतःचं कुटुंब कसं करून घेता येईल, यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे ज्या लोकांना त्रास झाला आहे ती लोकं आपणाला त्रास देणार नाहीत. त्यामुळं स्वाभाविकपणे ही देवाणघेवाण असते आणि आपल्याला सुरळीत जगता येऊ शकेल, आनंदी जीवन जगता येऊ शकेल. आपण आपल्या मुलाबाळासाठी वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. इतरांच्या निंदानाष्टी करण्यासाठी वेळ देण्यात मतलब नाही. आणि जे लोक असं करतात त्यांना एक 10-5 वर्षानंतर लेकरं बाळ मोठं झाल्याच्यानंतर त्याचे जे काही निगेटिव्ह रिझल्ट आहेत ते निश्चितपणे पाहायला मिळतात. त्यामुळं सजग व्हा, सावध व्हा. सध्या माहोल आहे धार्मिक वातावरणाचा, सत्यांचा. तुमच्याही गावामध्ये सत्य होत असतील, आमच्या गावात तर झाला, तुमच्याही गावामध्ये होत असतील तर सत्यांचा एक सकारात्मक बाजूनं आपण लाभ घेतला पाहिजे. अध्यात्मामध्ये तर आपण इंटरेस्ट निर्माण केला पाहिजे, परंतु चांगला नीट नेटका संसार ज्या पद्धतीने संसार केला पाहिजे त्या पद्धतीने संसार करणे म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची भक्ती असते. ही सुद्धा लक्षात ठेवा. ज्याला भक्ती करायची नसेल सोडून द्या. देव फिव हे म्हणून त्याला मान्य नसेल नाही तर नाही, परंतु नीट नेटका ज्या पद्धतीने संसार करतो त्या पद्धतीने संसार केला तर त्यातून चांगलं धनही मिळतं, चांगला पैसाही मिळतो, चांगलं उत्पन्नही होतं. आपल्या लेकरा बाळाला आपण संस्कार लावू शकतो. आपल्याकडे तेवढा वेळही असतो. अन्यथा कुटाळ्या करण्यामध्ये वेळ आपण घालवला तर निश्चितपणे त्याचे विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावरती झाल्याशिवाय राहत नाहीत. हे आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.